मैत्रिणींनो, मी कांतास क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज आपण स्टिचच्या पुढची स्टेप म्हणजेच आता आपल्याला काय करायचंय, आता आपल्याला शुगर बीट्स कशा स्टिच करायचे हे आपण आता इथून शिकणार आहोत। तर आता इथून आपल्याला मनीचं वर्क चालू होणार आहे। तर पहा तुम्ही, आता आपण चेन स्टिच शिकली। चेन स्टिच बरोबर आपण कॉर्नर कसे काढायचे ते पण अगोदरच्या व्हिडिओमध्ये शिकलो। तर आता आपल्याला अशा प्रकारे शुगर बीट्स कसे स्टिच करायचे आहेत ते आपल्याला शिकायचं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मी मध्ये मध्ये काही टिप्स तुम्हाला सांगणार आहे, व्हिडिओ स्किप करू नका। आणि तुमच्या जवळचे मैत्रिणी कोणी शिकत असतील तर त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा। तर चला तर मग पाहूया शुगर बीट्स कशा स्टिच करायच्या ते। स्टिच करण्यासाठी आपल्याला हा थ्रेड लागतो। हा मी कॉटनचा थ्रेड वापरते वर्क करण्यासाठी। हे बघा, पुढे मी तुम्हाला दुसरे थ्रेड अजून आहेत, नायलॉन थ्रेड आहे किंवा जरी थ्रेड भेटतो तो जरी थ्रेड ते मी पुन्हा सांगते, पण मी यूज करण्यासाठी हा कॉटनचाच थ्रेड वापरते वर्क करण्यासाठी। आणि काय ही मार्कर पेन्सिल लागणार आहे, स्केल, आणि आपल्याला आज शुगर बीट्स कशा स्टिच करायचे आहेत ते शिकायचे आहे। तर त्यासाठी आपल्याला शुगर बीट्स लागणार आहे। तर बघूयात आपण काय करायचे। सुरुवातीला काय करायचे, आपल्याला एक अशी सरळ रेष आखून घ्यायची, अशी सरळ रेष आखून घ्यायची। आणि सर्वप्रथम काय करायचे, आपल्याला सरळ रेष आखून घेतल्यानंतर आता आपण, आणि ही मी आयर्नची नीडल वापरते। हे पहा, हे तुम्ही तुलिपची वापरा, बिगिनर असाल तर तुम्ही तुलिपची वापरा, कारण की जेव्हा आपण असा धागा खेचायला जातो हे नाजूक असतं। तुलिपची कशी सुई मजबूत असते, मण्या कमी भरतात त्याच्यामध्ये, पण ती मजबूत असते। आणि ही थोडीशी अशी जास्त जर लोड पडला तिला, असं जर वाकण्या बेंड झाली तर ती मोडण्याची शक्यता असते। तर तुम्ही बिगिनर असल्यामुळे तुलिपची सुई वापरा। आता काय करायचे, अशी सुई खाली टाकायची आहे आणि त्याला धागा अडकून असा धागा वरती काढायचा। हे पहा, मी धाग्याला गाठ मारलेली, अडकलेली, आणि धागा वरती आला। तर आता काय करायचं, आपल्याला शुगर बीट्स भरून घ्यायचे आहेत। हे पहा, हे काय करायचं, हे ही सुई या फिंगरवरती पकडायची आहे आणि ही अशी धरायची आहे, आणि ह्याच फिंगरने असे मण्या आपल्याला वरती भरून घ्यायच्या आहेत। हे पहा, अशा प्रकारे। दुसरी पण एक मेथड आहे, तुम्ही शुगर बीट्स भरण्याची, ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे। तर तुम्ही बिगिनर असल्यामुळे तुम्ही अशी सुरुवात करू शकता। हे पहा, अशा प्रकारे याच्यामध्ये सुईमध्ये बीट्स लोड करून घ्यायचे। या पहा, मी एवढे बीट्स लोड करून घेतलेले आहेत सुईमध्ये। तर आता काय करायचे, हा धागा सुईच्या नोकमध्ये अडकवायचा। ज्या दिशेला आपल्याला वर्क करायचं आहे त्या दिशेला सुईचं टोक आहे का हे पाहून घ्यायचे। आणि काय करायचंय, हळूहळू त्याच्यामध्ये दोन दोन बीट्स सोडायचे। या फिंगरने, इथल्या ह्या फिंगरने काय करायचे, बीट्स खाली सोडायचे, आणि या फिंगरने इकडच्या काय करायचे, ते बीट्स काय करायचे तुम्हाला खाली धाग्यामध्ये, हे बघा, असं ढकलायचं आहे। हे पहा, या फिंगरने दोन मी मण्या खाली ढकललेल्या आहेत, आणि आपण चेन स्टिच जशी मारतो तसंच घ्यायचं आहे। आता यामध्ये हे पहा, परत मी मणी भरून घेतलेल्या आहेत अशा, आणि आता तुम्हाला स्टिच करायला दाखवते। हे पहा, अशा प्रकारे दोन दोन मणी ढकलत आपण वर्क करू शकतो। जास्त खेचू नका, जर तुम्ही खेचलात तर कापडावरती गुड्या येतात। खेचायचं नाही, अगदी शिस्त आपल्याला धागावरती काढून घ्यायचा आहे। लूज पण सोडायचं नाही आणि जास्त खेचायचं पण नाही, एकदम शिस्त, ताण येऊ द्यायचा नाही धाग्यावरती किंवा कपड्यावरती। हे पहा, अशा प्रकारे आपल्याला बीट्स स्टिच करायचे आहेत। हे बघा, आता मी काय करणार आहे, इथेच अजून एक बाजूला चेन स्टिच घेते।
धागावरती काढून मी आता इथे काय करणार आहे, अशी गाठ मारणार आहे, पाहू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला शुगर बीट्स स्टिच करून घ्यायचे आहेत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला का कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे कोणी जवळचे मैत्रीण जर बिगिनर असतील, नवीन नवीन आरी वर्क त्यांनी शिकत असतील, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.